मित्रांनो, आज आपण एंजल वनमध्ये शेअर कसा सेल करायचा किंवा डिलिव्हरीमध्ये घेतलेला शेअर किंवा पोर्टफोलिओमध्ये शेअर कसा सेल करायचा हे पाहणार आहोत. त्याआधी आपण एंजल वनला ओपन करून घेऊया. एंजल वन ओपन झाल्यानंतर तुम्हाला पुढील प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल. मित्रांनो, हे माझे दुसरे अकाउंट आहे. ह्यामध्ये मला काही शेअर सेल करायचे आहेत. हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण इक्विटीमध्ये गेल्यानंतर यातील मी काही शेअर तुम्हाला सेल करून दाखवणार आहे. इझी माय ट्रिप हा शेअर मला सेल करायचा आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर असा एक इंटरफेस पाहायला मिळेल. यामध्ये तुम्ही तुमच्या क्वांटिटी जी तुम्हाला विकायची आहे त्याप्रमाणे तुम्ही चेंज करू शकता. असं नाही की तुम्ही एवढीच क्वांटिटी सेल केली पाहिजे. मी इथे 10 क्वांटिटी सेल करणार आहे. ती तुम्ही मार्केट किंवा लिमिट ऑर्डरमध्ये सेल करू शकता. मार्केट म्हणजे ज्यामध्ये सध्या चालू आहे त्यामध्ये तुम्ही सेल करू शकता. आणि लिमिट ऑर्डर म्हणजे तुम्हाला एखादी पर्टिक्युलर अमाऊंट टाकून ती क्वांटिटी सेल करायची आहे, तसे सेल करू शकता. सेलवरती क्लिक करायचे आहे. सेलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिरियलायझेशन करून ऑथोरायझेशन टी पिन असतो, तो टी पिन टाकावा लागत आहे. जर तुम्हाला टी पिन माहिती नसेल तर तुम्ही टी पिन प्रत्येक वेळेस जनरेट करू शकता. असं काही नाही की तुम्ही एकच टी पिन लक्षात ठेवला पाहिजे. जनरेटवरती टी पिन करायचं आहे. त्यानंतर प्रोसेस म्हणायचं आहे. प्रोसेस म्हणल्यानंतर तुम्हाला मेल आय डी किंवा तुमच्या फोनवरती एक OTP येईल, तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. OTP मेन्शन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक मेसेज येतो, त्यामध्ये तुमचा ATP नसतो. इथे तुम्हाला तुमचा मोबाईलवरती एक OTP येईल, OTP ॲज रजिस्ट्रेशन, तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. तो मेन्शन केल्यानंतर तुमचं सेल ऑथोरायझेशन कंप्लीट होतं. मला इथे एक OTP आलेला आहे, तो मी मेन्शन करत आहे. तुमचं ऑथोरायझेशन कंप्लीट झालेलं आहे. तशा प्रकारे तुम्ही तुमचा एंजल वनमध्ये शेअर सेल करू शकता. मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.